विरुद्ध ऑस्ट्रेलिया तो सामना मित्रांनो, जर ती अफगाणिस्तान तो सामना जिंकला असता तर वर्ल्ड कपचं चित्र निशांत वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. मित्रांनो, आपण पाहतोय एक दोन झेल उडाले होते, ते झेल जर कन्वर्ट झाले असते तर मित्रांनो नक्कीच एक वर्ल्ड कप मधला रिझल्ट आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता आणि एक इतिहास सुद्धा अफगाणिस्तानच्या नावावरती नक्कीच झाला असता. कारण मित्रांनो, अफगाणिस्तान देश मागील 2 वर्षांमध्ये आपण त्यांचा जर इतिहास पाहिला तर मित्रांनो त्यांच्या देशाकडे खेळण्यासाठी मैदानही नाही आहे. कारण भारतामध्ये येऊन अफगाणिस्तान संघ क्रिकेटची प्रॅक्टिस करतो. पाहूया सामन्याकडे वळूया. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑनच्या दिशेने एक दणदणीत खणखणीत रुबाबदार असा षटकार. सारखा एक कंदा फलंदाज, अनुभवी फलंदाज येथे मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळतोय. यावेळेला इनसाइड आउट खेळलेला फटका. येथे मात्र आपण पाहतोय थोडीशी मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे, त्यामुळे थोडीशी आउटफील्ड संत गतीने आहे. गेल्या वर्षी जर या मैदानावरची आउटफील्ड पाहिली तर निशांत थोडीशी सुपर फास्ट होती. येथे मात्र मैदानावर थोडीशी आउटफील्ड येथे संत गतीने पाहायला मिळते. त्याचा फायदा इथे मात्र फलंदाजांना मिळत नाहीये. स्ट्राईक रोटेट झाले, एक धाव धावफलकावरती वाढली आहे. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 7 धावा. प्रशांत इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती गेलाय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आलेला आहे तो म्हणजे गणेश जायनाकवा. गणेश जायनाकवाकडे सुद्धा चांगले स्ट्रोक आहेत. तो सुद्धा एक सलामीवीर म्हणून चांगल्या खेळी जरूर करत असतो. लाईक बिफोर द विकेट, समोरासमोर येथे मात्र स्टंपच्या दिशेने जाणारा चेंडू होता. अगदी समोरासमोर पकडला गेलाय. प्रतीकला येथे मात्र मिळते पहिली विकेट. गणेश जायनाकवा बॅक टू द पॅव्हलियन. बारक्या बॅटमन का मोठे डीजे मास्टर सुद्धा, डीजे मास्टर ऋषी आपल्याला नक्कीच येथे मात्र सुंदर असं मनोरंजन करत असताना. कारण मित्रांनो, आपण पाहिलं किती डीजे असू द्या, किती पॉप सिंगर असू द्या, परंतु भारतीय संगीतला सुद्धा निशांतची तोड नाहीये. कारण भारतीय संगीत सुद्धा खूप मोठं आहे, जुनं आहे. मित्रांनो, कधी कधी मायकल जॅक्सन काय बोलतो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, परंतु मायकल जॅक्सन आवडतो. परंतु मी तर म्हणेन की मायकल जॅक्सन पेक्षा आपली संगीत संस्कृती ही खूप मोठी आहे. खऱ्या अर्थानं नक्कीच अमेरिकेने सुद्धा मागणी केली होती भारताकडे की लता मंगेशकरचा कंठ आम्हाला मिळेल का. मित्रांनो, गेल्या वर्षीच आपण पाहतोय लता दीदी खऱ्या अर्थानं गायक म्हटलं की गायक हा अमर असतो. जरी गायक या दुनियामध्ये नसला तरी तेथे मात्र त्यांची आवाजने आपल्याला नक्कीच थोडं का होईना परंतु सुकून हा मिळत असतो. वळूया सामन्याकडे. प्रतीकचा इथे मात्र आपण पाहतोय सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता. लेग बिफोर द विकेट फलंदाज बाद झालाय. मंगेश फलंदाजीसाठी आलाय. मंगेशने इथे मात्र ऑन साईडला फटका खेळला. मिड ऑनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात आहे धीरज. चेंडूला इथे मात्र कलेक्ट करतोय. कोणती धाव इथे मात्र धावफलकावरती येत नाहीये. स्कोरशीट वरती धावसंख्या स्थिर आहे. 7 धावा, 1 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. प्रतीक पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट वर्सोली एंड कडून मारा करत असताना प्रतीक हा गोलंदाज पाहिला. गेल्या वर्षी वर्सोली प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब याला मिळाला होता. पुन्हा एकदा ऑन साईडलाच खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये इथे मात्र चेंडू मारलाय. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावसंख्या पोहोचली. 5 चेंडूंचा खेळ येथे पहिल्या षटकामध्ये समाप्त झालाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 धावा धावफलकावरती आल्यात. सुंदर येथे मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तो फलंदाज प्रशांत जायनाकवाचा. कारण एक दमदार सुरुवात गोलंदाजाने येथे मात्र गोलंदाजावरती केली होती, परंतु गोलंदाजाने सुद्धा येथे मात्र चांगलं कमबॅक केलंय. शेवटचा चेंडू या षटकातील पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीक शिवाची. जबरदस्त येथे मात्र कमबॅक प्रतीकने येथे मात्र केलंय.
कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न प्रशांतने जरूर केला होता. त्यानंतर थोडंसं चेंडूमध्ये बदल केले, टप्प्यामध्ये बदल केला, चेंडूला चांगल्या प्रकारे दिशेने गोलंदाजी केली आणि त्यामध्ये गोलंदाज येथे मात्र यशस्वी झालेला आपण पाहतोय. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये डबल डिजिट अंकांमध्ये धावसंख्या रोखणं हे गोलंदाजाने केलेली एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल आई एकविरा वर्सोली संघासाठी. पाहूया इथे मात्र एंड चेंज केला जातोय, कारण वर्सोलीच्या मैदानावरती इम्रानजी आपल्याला खऱ्या अर्थाने एक आनंद होतोय, कारण की गोल मैदान असतं, कारण दोन्ही एंडने स्पर्धा असते. कारण की बऱ्याचशा मैदानावरती दोन्ही एंडने स्पर्धा होत नसते, कारण की अलिबाग तालुक्यामध्ये 1-2 अशी मैदान आहेत तिथे फक्त दोन्ही एंडने आपण पाहतोय स्पर्धा या होत असतात. आणि वर्सोली तर आपण पाहिलं तर 90% स्पर्धा ह्या दोन्ही एंडने होत असतात. कारण नक्कीच एक सुंदर असं मैदान आहे मित्रांनो. समुद्राची येणारी एक अगदी फ्रेश हवा, अगदी नॅचरल हवा. कारण हीच हवा जर पुढे पुढे होत गेली की ती थोडीशी प्रदूषित होत असते. कारण आपण पाहिलं तर आपल्या समालोचन कक्षाच्या आपण उजवी साईडला पाहिले तर नारळाच्या बागा, त्यानंतर बॅक साईडला आपण पाहिलं तर सुंदर असं सुरूचं वन, त्यानंतर मैदानाच्या समोरच्या दिशेने आपण जर पाहिलं तर नक्कीच कोळी लोकांचा पारंपरिक असलेला मच्छी सुकवण्याचा व्यवसाय. तर वळूया सामन्याकडे. गोलंदाज धीरज गोलंदाजीसाठी आलाय. पाहूया धीरज या षटकामध्ये येथे मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. आपल्या संघासाठी येथे मात्र धावा रोखणारी गोलंदाजी होणार की धावा लुटणारी फलंदाजी येथे मात्र फलंदाज प्रशांत जायनाखवा येथे मात्र करणार. कारण प्रशांत जायनाखवाला हे मैदान चांगलं ठाऊक आहे. कारण या मैदानाचा काही एरिया आपण जर पाहिला, काही डागडुजी करण्यात आल्या कारणामुळे आपण पाहिलं थोडीशी आउटफील्ड येथे मैदानावरती स्लो आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सामन्याकडे. गोलंदाज धीरज, राईट आर्म राऊंड विकेट. प्रशांतला हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी गुडलेन स्पॉट वरती चेंडू होता. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकलेला हा चेंडू होता. चांगल्या लाईन लेनने टाकलेला हा चेंडू होता. हार्ड लेनचा चेंडू होता. फलंदाज येथे मात्र या चेंडूला सोडून देतोय. फलंदाजाला वाटलं होतं की खेळण्याच्या कक्षेच्या बाहेरचा चेंडू आहे, परंतु येथे मात्र खेळण्याच्या कक्षेमधला चेंडू होता. चेंडू डॉट येतोय. धीरज, पुढील चेंडू. यावेळेला लाईन यॉर्कर करण्याचा नक्कीच प्रयत्न, गोलंदाज येथे मात्र सफल झालाय. सुरेख गोलंदाजी येथे म्हणावी लागेल. गोलंदाजाने येथे फलंदाजाला नक्कीच हेरले, कारण फलंदाज थोडंसं ऑफस्टंपला शफल झाला आणि शफल झाल्या कारणामुळे आपण पाहतोय पंच येथे जरूर सांगतायत की हा वाईट नाहीये. कारण पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे. कारण पंचांवरती नेहमी आपण पाहतोय क्रिकेटमध्ये एक थोडं दबाव, स्पेशर किंवा बोट दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. कारण आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये नवीन नवीन काहीतरी गोष्टी मित्रांनो होत असतात. अँजेलो मॅथ्यूजने 2023चा वर्ल्ड कप का होईना, पण अँजेलो मॅथ्यूज एक नाव मित्रांनो 2023 मध्ये च्या वर्ल्ड कप मध्ये नक्कीच घ्यावं लागेल. कारण की टाइम आउट मध्ये होणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला तो पहिला खेळाडू ठरलाय. त्या मैदानामध्ये झालेला वाद, अँजेलो मॅथ्यूजने नंतर केलेली प्रतिक्रिया किंवा शाकिब हसनने केलेली प्रतिक्रिया, मी तर म्हणेन दोघांच्या प्रतिक्रिया 50-50 होत्या. यावेळेला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातातून येथे मात्र झेल सुटलाय. प्रशांत जायनाखवाचा झेल सोडणं म्हणजे आपल्या संघाला नक्कीच पराभवाच्या छायामध्ये लोटण्यासारखं आहे. कारण की झेल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला होता, झेल येथे मात्र कन्वर्ट होऊ शकलेला नाहीये. झेल सुटलाय. प्रशांत जायनाखवाला इथे जीवदान मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 10 धावा. एक झेल किती महत्वाचा असतो. एक झेल सामन्यामध्ये कशी रंगतता वाढवतो. कारण की एक झेल मित्रांनो नक्कीच तुम्हाला या स्पर्धेतून बाहेरचा रस्ता सुद्धा दाखवू शकतो. गोलंदाज धीरज येथे मात्र नक्कीच चांगला प्रयत्न करत असताना पहिले 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर फलंदाजावरती जरूर दबाव आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने येथे मात्र त्याला साथ दिलेली नाहीये आणि त्याचा भुर्दंड येथे मात्र नक्कीच येणाऱ्या चेंडूंमध्ये आई एकविरा वर्सोली संघाला सुद्धा सोसावा लागू शकतो. यावेळेला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तोच आहे. आता मात्र कोणतीही चूक करत नाहीये. येथे बाद नाही.
धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल येथे गोलंदाज धीरजची. आतापर्यंत आपण पाहिलं तर एक विकेट मिळवली आहे. अगदी किफायतशीर गोलंदाजी येथे पाहायला मिळते. दबाव टाकणारी येथे गोलंदाजी त्याने येथे मात्र केली आहे. बघूया यावेळेला फलंदाज रुपेश मात्र फलंदाजीसाठी आलाय. रुपेश सुद्धा आपण ह्या मैदानावरच्या खेळ्या कित्येक वेळा पाहिलाय. तर बघूया या सामन्यामध्ये यावेळचा चेंडू येथे मात्र ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू होता. बाहेर टाकलेल्या चेंडूला इथे मात्र फलंदाजाने नक्कीच सोडून दिले, परंतु चेंडू येथे मात्र नक्कीच डॉट येतोय, निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 10 धावा. सुरेख गोलंदाजी धीरजची. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील. ओके, शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. शेवटच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका. कॉट अँड बोल्डचा चान्स. धीरजने इथे मात्र झेल पकडलाय. रुपेशच्या खेळीचा इथे अंत होतोय. फलंदाज क्रमांक 3 बाद माऊली 11 वर्सोली संघाला येथे बसलेला. फलंदाजांना महत्वाच्या फलंदाजांना इथे मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. एकच धाव खर्च केली आहे. 2 फलंदाजांना बाद केलंय. न्यू बॅटर मैदानावरती आलाय सोहम. 2 षटकांचा खेळ पूर्ण, 10 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद असं हे समीकरण आपण मैदानावरती पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. 2 षटकांमध्ये काय घडलंय यापेक्षा मी तर म्हणेन आता या 2 षटकांमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे मात्र प्रशांत जायनाकवाला मैदानावरती आपल्या बॅटने करून दाखवावं लागणार आहे. एक मिळाली आहे संधी, कारण त्याचा झेल येथे मात्र सुटला होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने ते झेल सुटला होता. ओके, गोलंदाज परशा गोलंदाजीसाठी आलाय. इनसाइड आउट. सुरेख दर्जेदार येथे फलंदाजाच्या बॅटमधून येतोय षटकार. त्याचा बघून एक एक शॉट. धन्यवाद मित्रांनो. आपण पाहिलं तर नक्कीच प्रत्येकाची बॅट सुद्धा लकी असते, कारण बॅट वरती प्रेम करणाऱ्यांची संख्या सुद्धा जास्त आहे. कारण पूर्वी एका बॅटने पूर्ण आपण सामने खेळायचो, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. यावेळचा फटका आपण पाहतोय लॉफ्टेड फटका होता, परंतु इथे चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाने अडवलाय. रनआउटची संधी समोर. फलंदाज सोहम येथे मात्र बॅक टू द पॅव्हलियन. चौथा आदरा बसतोय माऊली 11 वर्सोली संघाला. अरे कशाला कशाला. आणि कालच्या दिवसामध्ये 209 धावा तब्बल 14 वर्षानंतर येथे मात्र भारतीय संघाने त्या चेस केल्या. भारतीय संघाचा कर्णधार मागील 2 वर्षामध्ये आपण पाहतो बरेचसे कर्णधार T20 मध्ये आपण पाहिले,
सूर्यकुमार यादवला सुद्धा इथे मात्र कर्णधार पदाची संधी देण्यात आली आणि कर्णधार या नात्याने सुद्धा त्याने पहिला सामना जिंकला आणि कर्णधार म्हणून सामनावीराचा सुद्धा त्याला पुरस्कार मिळाला. बोलूया सामन्याकडे, कारण प्रशांत जायनाकवाला ते चांगलं ठाऊक आहे की जास्तीत जास्त चेंडू मी खेळले पाहिजेत, कारण की माझ्या बॅटमधून इथे धावा येत आहेत. एक षटकार सुद्धा, एक दर्जेदार स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. पुन्हा एकदा आपण पाहतोय ते स्ट्रेट डाऊन द विकेट, लॉंग हॉपच्या दिशेने खेळलेला हा फटका, ऑफ ड्राईव्हचा आपण फटका आपण पाहूया. लॉंग हॉपमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. एक सिंगल धाव या चेंडूवरती आले, स्ट्राईक रोटेट झाली आहे, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 18 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. मी तर म्हणेन कमीत कमी 35 ते 40 धावा एक सामन्यामध्ये टफ फाईट या धावा होऊ शकतात, कारण माऊली 11 वर्सोली संघासमोर सुद्धा एक चांगलं आव्हान असणार आहे, ते म्हणजेच परशाचं. कारण का मागील सामन्यामध्ये परशाच्या बॅटमधून धुवाधार अशी फलंदाजी पाहायला मिळाली होती. रसिकांत येतोय फलंदाजीसाठी, आडव्या बॅटने खेळलेला हा फटका मिड विकेटच्या दिशेने, डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती आल्यात. चांगलं कमबॅक इथे गोलंदाजाने नक्कीच केले, कारण प्रशांत जायनाकवाने आपण पाहतोय 2 गोलंदाजांवरती पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र अटॅक केलाय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. परशाचा पुढील चेंडू उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येथे मात्र गेला डीप कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तेथे तैनात आहे, एकच धावेवरती येथे मात्र संतुष्ट फलंदाजाला व्हावं लागतंय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 20 धावा, 20 रन्स, 20 धावा धावफलकावरती लागत आहेत. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील. चांगली धावसंख्या उभारण्याचा नक्कीच हा प्रयत्न, परंतु गोलंदाज धीरजने केलेली एक जबरदस्त कंजूस गोलंदाजी, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. रसिकांत जबरदस्त चेंडू, परफेक्ट यॉर्कर लाईन पद्धतीचा हा चेंडू होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटचा हा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र स्ट्राईक एंडवरती रसिकांत थोडासा इथे मात्र कमी पडलाय. रनआउटची संधी इथे मात्र नक्कीच मिळवली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, आणि फलंदाज रसिकांत येथे मात्र बाद. पूर्ण झालाय, 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 गडी येथे मात्र बाद झालेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती येथे मात्र तयार झालाय गोलंदाज अक्षय. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट येथे मारला करण्यासाठी येथे मात्र सज्ज झालाय. पंच म्हणून काम पाहत आहेत अक्षय पाटील सर्पमित्र, आणि त्यांच्या समवेत आहेत प्रथमेश पाटील. या दोन्ही पंचांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. समालोचक म्हणून निशांत पाटील, इम्रान बुखारी, आणि मी स्वतः सौरभ बुरे.
आणि ड्रीम्सcricket.in ची संपूर्ण टीम सर्वांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. आलेले क्रिकेट रसिक त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. अक्षयचा पहिलाच ओव्हरपीट चेंडू, जबरदस्त फटका, लाजवाब स्ट्रोक येतोय, षटकार. तिन्ही षटकातील पहिल्या चेंडूवरती लगावलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकण्याचा प्रशांतचा हा प्रयत्न, 27 धावा. आणखीन एक आडव्या बॅटने खेळलेला शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल फटका, षटकार. मारतोय. रॉस टेलरची आठवण करून नक्कीच दिली. परवाच्या दिवशी लेजंड क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक स्ट्रोक, रॉस टेलरचा एक ट्रेडमार्क स्ट्रोक आहे, तो ट्रेडमार्क स्ट्रोक त्याने सुद्धा लगावला होता. कारण पनवेलच्या कालुंद्रे गावातील प्रवीण घरत याला सुद्धा टोपण नावाने रॉस टेलर म्हटलं जातं. अगदी अप्रतिम फलंदाजी करणारा खेळाडू आपण पाहिला. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा मी त्याला खेळताना पाहिलंय. अक्षयवरती दबाव टाकलाय, अक्षयवरती येथे मात्र दबाव वाढलाय. प्रशांत जायनाकवाचा यावेळच्या चेंडूवरती येथे मात्र अक्षयने या चेंडूवरती कमबॅक केलाय. टप्प्यामध्ये थोडासा बदल केला. साईड येथे मात्र पहिले 2 चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकले होते. आता मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट इथे मारा करत असताना टप्प्यामध्ये बदल केला. टप्पा इथे मात्र ऑफस्टेप वरती पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि त्याचा फायदा इथे मात्र गोलंदाजाला मिळतोय डॉट चेंडूने. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती धावसंख्या 33 धावा, 33 रन्स. प्रशांतचा झेल सुटल्यानंतर येथे मात्र त्याची येथे मात्र दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. असमतल उसळी घेणारा हा चेंडू होता. सुंदर गोलंदाजी येथे 2 चेंडूवरती अक्षय पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा अगदी सुंदर येथे पाहायला मिळते. 4थ्या-5व्या स्टंप वरती टाकलेला हा चेंडू होता आणि अशा पद्धतीचा चेंडू फलंदाजाला इथे मात्र स्ट्रोक बनवून खेळावा लागतो. परंतु प्रशांतचा अगदी हा स्ट्रोक प्री माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा, लॉफ्टेड फटका किंवा ऑन साईडला फटका खेळण्याचा त्याचा हा प्रयत्न होता. तो प्रयत्न इथे मात्र असफल ठरलाय. 2 चेंडू शिल्लक आहेत अक्षयचे. यावेळचा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू होता. पंच इथे मात्र नक्कीच बाईटचा इशारा आपल्यापर्यंत कळवत आहेत. या इनिंग मधला पहिला वाईट चेंडू येथे मात्र अक्षयच्या माध्यमातून पडला जातोय. धावसंख्या वाढते, 34 धावा, 34 रन्स. अक्षय टू प्रशांत. यावेळचा यॉर्क करण्याचा प्रशांतचा अक्षयचा हा प्रयत्न होता. ऑन साईडला इथे मात्र चेंडू जरूर खेळला. इथे मात्र दुसरी धाव पूर्ण केली जाणार का? आणि दुसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. कारण की धावा आल्या पाहिजेत, त्या धावा कशाही येऊ देत. आणि धावा इथे मात्र सर्कलमध्येच असताना 2 धावा इथे मात्र फलंदाजाने अगदी चाणाक्ष नजरेने, चपळाईने इथे मात्र पूर्ण केल्यात. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 36 धावा, 36 रन्स. 36 धावा इथे धावफलकावरती लागत आहेत. बघूया शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र प्रशांत जायनाकवा आपल्या बॅटने इथे मात्र कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आणि एक झेल सुटल्यानंतर प्रशांतच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक झेल सुटलाय आणि येथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. झेल सुटला जातो. या 2 धावा सुद्धा या सामन्यामध्ये खूप महत्वाच्या ठरू शकतात. धावसंख्या 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 38 धावा. 6 गडी बाद 38 धावा धावफलकावरती लागल्यात.
तर जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान असणार आहे. आपण पाहिलं तर जवळपास 9:15च्या सरासरीने येथे धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत आणि या 9:15च्या सरासरीने आई एकविरा वर्सुली या संघाला धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जाणार, कारण 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 39 धावांचं येथे लक्ष समोर ठेवलंय माऊली 11 वर्सुली या संघाने आई एकविरा वर्सुली या संघासमोर. चांगली खेळी येथे प्रशांत जायनाकवाची आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकूण 4 षटकार त्याच्या बॅटमधून येथे पाहायला मिळाले. 2 झेल सुद्धा त्याचे येथे मात्र सोडण्यात आलेले होते. दोन्ही झेल आपण पाहतोय काऊ कॉर्नर मिड विकेट या दिशेने आपल्याला पाहायला मिळाले. एकूण प्रशांत जायनाकवाची आपण पाहतोय 16 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 38 धावा झालेल्या आहेत. इतर फलंदाजांच्या 3 धावा आणि एक वाईटची धाव, अशा प्रकारे आपण पाहतोय जवळपास 90% धावा या आपण पाहिल्या तर प्रशांत जायनाकवाच्या बॅटमधून आलेल्या आहेत. मिळालेल्या जीवदानाचा फायदा इथे मात्र आपल्या संघाला 38 धावांपर्यंत पोहोचवण्यामध्ये त्याने नक्कीच केलाय. आता मात्र हा सामना माऊली 11 वर्सुली संघाला जर जिंकायचा असेल तर गोलंदाजाने इथे मात्र घवघवीत यश मिळवणारी गोलंदाजी येथे मात्र करावी लागणार आहे आणि हे घवघवीत यश मिळवणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून येथे केली जाणार का आणि एकविरा वर्सुली संघाचे फलंदाज या 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने येथे पूर्ण करणार हे जाणून घेण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय रोहा तालुक्यामध्ये आवाज ज्यांचा नक्कीच दुमदुमलाय, परंतु अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा वर्सुलीत असेल किंवा खानावमध्ये असेल किंवा सुडकोली विभागामध्ये सुद्धा इम्रानजी बुखारी यांचा आवाज आपण नक्कीच ऐकत असता, कारण की हिंदीमध्ये एक शेरो शायरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. थोडंसं हसवण्याचा सुद्धा नक्कीच प्रयत्न असतो, कारण की क्रिकेटच्या मैदानावरती थोडंसं हसलं पाहिजे, थोडंसं रडलं पाहिजे, थोडंसं रागवलं पाहिजे आणि थोडंसं समजून सुद्धा घेतलं पाहिजे, कारण की क्रिकेटचं असं हे मैदान आहे. या मैदानावरती आपण पाहतोय घरचं सर्व काही विसरून आपण मैदानावरती येत असतो, कारण घरी आई ओरडली असेल, घरी वडील ओरडले असतील, घरी आपली बायको ओरडली असेल, रात्री फोनवरती बोलताना आपली प्रेयसी सुद्धा ओरडली असेल, कारण परंतु क्रिकेटचं असं हे मैदान आहे. हे सर्व काही विसरून मित्रांनो, सर्व जात, सर्व धर्म, एक माणूस किंवा एक खेळाडू म्हणून आपण या क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असतो आणि हेच क्रिकेटने मित्रांनो आपल्याला दिलेलं आहे. कारण ज्यावेळेला आपला भारतीय संघ मैदानावरती 11 खेळाडू उतरत असतात तेव्हा ते मित्रांनो भारतीय आहेत हीच भावना ठेवून त्यांना आपण सपोर्ट करत असतो. परंतु मित्रांनो, ज्या पद्धतीने आम्ही लहानपणी क्रिकेट पाहायचो त्यावेळेला जो आपला सपोर्ट असायचा क्रिकेटवरती किंवा आपल्या भारतीय संघाला जो सपोर्ट असायचा तसा आता मात्र मित्रांनो राहिलेला नाही आहे. एक रील्स मित्रांनो व्हायरल झालेली आहे. मी ती रील्स माझ्या स्टेटसवरती ठेवली होती, इंस्टाग्रामवरती सुद्धा मी स्टोरीज म्हणून ठेवली होती. कारण मित्रांनो आपण पाहिलं तर रोहित शर्मा खेळू दे, कारण की रोहित शर्मा माझा कॅप्टन आहे. एक जण म्हणत असतो विराट कोहली खेळू दे, माझा कॅप्टन आहे, आणि दुसरा बोलत असेल बुमराहला जास्त विकेट मिळू दे, तो माझा कॅप्टन आहे. मित्रांनो असं करून चालणार नाही आहे, कारण की ऑस्ट्रेलिया संघ हा नक्कीच त्यांचा देश त्यांच्या खेळाडूंना सपोर्ट करत नसतो तर त्यांच्या टीमला सपोर्ट करत असतो. कारण की ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेट हा 5व्या क्रमांकाचा खेळ आहे, कारण त्याच्या अगोदर 4 खेळ आहेत. हॉकीमध्ये सुद्धा आपण पाहतोय 39 धावा पाहिजे आहेत. ऑस्ट्रेलिया हा देश सुद्धा आपण पाहिलं तर हॉकी असेल, रग्बी असेल, या खेळांमध्ये नक्कीच तो वर्चस्व असतं त्यांचं. आणि फुटबॉलमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी क्वालिफाय ऑस्ट्रेलिया संघ होत असतो, कारण 5वा खेळ हा त्यांचा क्रिकेट आहे. आणि आपण जर पाहिलं तर भरपूर साऱ्या स्पर्धा ऑस्ट्रेलिया जिंकत असते, कारण की 2 सामने हारल्यानंतर कसं कमबॅक करायचं, कारण की मोठ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया एक वेगळ्या माइंडसेटने खेळत असते आणि छोट्या सामन्यांमध्ये आफ्रिका ही वेगळ्या माइंडसेटने खेळत असते आणि मोठ्या सामन्यांमध्ये आफ्रिका नक्कीच त्यांना एक चोकसचा शिक्का लागत असतो. वळूया सामन्याकडे.
39 धावांचा पाठलाग करायचा आहे. मी बोलतोय येथे मात्र मी थोडासा घेतोय छोटासा एक ब्रेक आणि इम्रानजी बुखारी यांना मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय. ओ टू इम्रानजी, धन्यवाद. थैंक यू सो मच. सोहम गेंदबाजी के लिए पहली गेंद यहाँ पर लेग स्टंप के बाहर, या सिटीज अंपायर अपने बाजुए खोलते हुए अपने इशारे करते हुए कहा प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए. तो पहली गेंद यहाँ पर दिशा से भटकते हुए गेंदबाज सोहम. एक तो पहले से ही यहाँ पर देखिए दोस्तों, पहले से ही कर्जबाजारी और उसमें उसना शेजारी, जिसमें 24 गेंदों में 39 रनों का लक्ष्य खड़ा किया है. और पहली गेंद यहाँ पर दिशा से भटकते हुए इस बार डांसिंग डाउन आगे अगर खेलने का प्रयास, इनसाइड एज, बल्ले का अंदरूनी हिस्सा, और क्या शानदार कैच लपका प्रशांत जायनाकवा विकेट कीपर. पहला झटका, पहला घड़ीगार, डीजे को मौका. अक्सर बहादुरों का साथ देती है और यहाँ पर पहली गेंद दिशाहीन गेंदबाजी की थी गेंदबाज सोहम ने. शायद से जिस तरह से विश्वजीत ठाकुर, जिसे रायगढ़ एक्सप्रेस कहा जाता है, वो भी ऐसी तेज तरह गेंदबाजी करते हैं और पहली गेंद दिशाहीन गेंदबाजी डालते हैं. शायद से बल्लेबाज को थोड़ा सा भ्रमित करते हैं और उसी तरह की गेंदबाजी यहाँ पर सोहम ने की. पहली गेंद दिशा से भटके पर उसके बाद की गेंद लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए विकेट प्राप्त करते हुए बल्लेबाज करण गोल्डन डक का शिकार आउट होते हुए. इनायत नंबर 3 पर बल्लेबाज आते हुए प्रज्वल आते हुए. तो यहाँ पर तमाम दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत, क्योंकि सौरभ जी ने अभी भी कहा था, क्योंकि यहाँ पर इंटरनेट पे जो मैच देख रहे, लाइव देख रहे, वो ऑफलाइन है और जो ऑनलाइन देख रहे उनके लिए मैं कहना चाहूंगा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, कॉलेज में लड़की नहीं तो पढ़ने में क्या मजा, और मैदान पर प्यारे दर्शक नहीं तो खेलने में क्या मजा. तमाम दर्शकों का फिर से एक बार सहर्ष स्वागत. 7700 जिजाऊ चषक ड्रीम्स क्रिकेट फाउंडेशन आयोजित भव्य दिव्य टूर्नामेंट, इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं. इनायत नंबर 3 पर आते हुए बल्लेबाज हम देख रहे प्रज्वल, जबकि 24 गेंदे 39 रनों का लक्ष्य. पहली गेंद दिशा से भटक गए थे, इस बार जड़ में डालने की कोशिश से सीधे बल्ले से खेल दिया लॉन्ग ऑफ रीजन में. वहां पर खिलाड़ी तैनात थे, जब तक फील्ड करेंगे तब तक एक रन आसानी से मुकम्मल. एक रन के साथ खुद का आगाज किया बल्लेबाज प्रज्वल ने. पिछले मैच के मैच मैच के हीरो, नाम है परशुराम, परशा नाम से जाने जाते हैं. आज इस प्रतियोगिता में उनकी अस्तित्व की लड़ाई है, क्योंकि एक ही गांव से दोनों टीमें हैं. एक तरफ माउली 11 वर्सोली तो एक तरफ है आई एकवीरा वर्सोली. दोनों भी टीमें आई के नाम से प्रचलित. तो यहाँ पर क्या होगा, वही होगा जिसके साथ यहाँ पर संघर्ष करने में कामयाब होने वाली टीम होगी. तो यहाँ पर सोहम गेंदबाजी करेंगे अपने ओर की. तीसरी गेंद डालने के लिए तैयार लेफ्ट आर्म बल्लेबाज परशुराम, सैराट फिल्म के हीरो परशा. इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद जाती हुई. कोई इनकी गुंजाइश नहीं, यहाँ पर हर गुंजाइश को खारिज करते हुए दक्ष पंच अंपायर प्रथमेश पाटिल, दोस्ती की दुनिया का एक राजा आदमी, डॉट गेंद जाती हुई. फिर से एक बार सोहम गेंदबाजी करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज परशुराम के लिए. इस बार बड़ा स्ट्रोक और यस इट इज नो एफआईआर नो कंप्लेंट. बड़ी मछली को जाल में फांस लिया, जिस तरह से महाभारत में चक्रों में फांस लिया था अभिमन्यु को, उसी तरह से यहां पर बड़ी मछली. परशा बैक टू द पैवेलियन. डीजे आदेश को मौका.
से आभार व्यक्त करूंगा। हमारे साथ निशान जी पाटिल है, सौरभ जी भूरे है और मैं खुद इमरान बुखारी और साथों साथ ड्रीम्स क्रिकेट की टीम ये प्रतियोगिता को कवर करते हुए अभी प्रथमेश पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी। यहाँ पर डूबती नैया को किनारे पर लाना होगा। बल्लेबाज प्रथमेश पाटिल को 24 गेंदें 39 रनों का लक्ष्य और सोम की शानदार गेंदबाजी ने काफी प्रभावित करते हुए इस बार आती अपने इरादे स्पष्ट किए। गेंद हवा में, काउ कॉर्नर सीमा रेखा के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार। इसी साथों साथ छक्का लगाया है दत्ताराम सर। इस छक्के के लिए 200 रुपए का इनाम आया प्रथमेश पाटिल के इनके लिए। दत्ताराम जी खारबट इनकी जानिब से इस छक्के के लिए 200 रुपए का इनाम प्रथमेश पाटिल के लिए। फिर से एक बार इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक सौरभ जी में बतलाते हुए ब्रायन लारा जिन्होंने टेस्ट क्रिकेट में सबसे ज्यादा रन बनाने वाले 400 प्लस रन बनाने वाले वेस्ट इंडीज बल्लेबाज ब्रायन लारा, जर्सी नंबर 9 स्कोर कार्ड पर 9 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर जीतने के लिए, जबकि 39 रनों का लक्ष्य अभी भी जीतने के लिए 18 गेंदे और 30 रनों की जरूरत, यानी इकोनॉमी रन रेट सौरभ सर हमें याद आता हुआ 10% यहां पर प्राप्त करना है। पर परशुराम और करण आउट होने के बाद पूरी पारी को संभालना होगा। बल्लेबाजी करने वाली टीम आई एकवीरा वर्सोली जिसमें बल्लेबाज है प्रथमेश पाटिल और प्रज्वल यानी पी फैक्टर। इस दोनों बल्लेबाजों को अपने टीम के लिए बड़ा योगदान देना होगा। अभी नहीं तो कभी नहीं, हुकला तो चुकला यानी ठोकला तो जिंकला, इसी समीकरण को याद रखकर बल्लेबाजी करनी होगी। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज माउली 11 वर्सोली की जानिब से निजी पहला टीम की ओर से दूसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज सिद्धेश, पहले मैच के मैन ऑफ द मैच के खिलाड़ी जिन्होंने 4 विकेट प्राप्त किए थे। एक कंजूसी गेंदबाजी की थी, 2 ओवरों में मात्र 10 रन खर्च किए थे, वही सिद्धेश गेंदबाजी के लिए आते हुए। पर उनके सामने 5वीं गेंद पर आसमान दिखाने वाले बल्लेबाज प्रथमेश पाटिल। 9 रन स्कोर कार्ड पर जीतने के लिए 18 गेंदे 30 रनों की जरूरत। यहां पर थोड़ा सा क्रिकेट फास्ट होता हुआ, क्योंकि 5वीं गेंद पर छक्का लगाकर जो आगाज किया है बल्लेबाज प्रथमेश पाटिल ने, अपनी डूबती नैया को जरूर किनारे पर लाने का प्रयास किया है बल्लेबाज प्रथमेश पाटिल। फिर से एक बार सिद्धेश राइट आर्म और द विकेट गेंदबाजी करेंगे, अंपायर का इशारा, मुर्त गेंद आती हुई, थोड़े से बल्लेबाज तैयार नहीं थे, सज्ज नहीं थे। फिर से एक बार सिद्धेश गेंदबाजी करने के लिए तैयार। बॉलिंग एक्शन देखिए दोस्तों, इस बार ऑफ स्टंप के यस इट इज, अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए वाइड करार करते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, अंजलि भाभी के हीरो क्रिकेट के गॉड सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आता हुआ 2 विकेटों के नुकसान पर। सिद्धेश फिर से एक बार पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, पर इस बार थोड़ा सा कुछ अलग करने का प्रयास होगा क्या? इस बार अच्छी गेंद, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई लो फुल टॉस गेंद जिसे कहा जाएगा, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निशाना तो कहीं पे निगाहें, इस तरह की गेंद यहां पर जरूर डाली थी बल्लेबाज सिद्धेश ने, डॉट गेंद जाती हुई 10 रन स्कोर कार्ड पर 2 विकेटों के नुकसान पर। सिद्धेश फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, फुल टॉस गेंद, गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जापना तू सीक्रेट हो, तोहफा कबूल करो, गेंद सीमा पार, आता है दर्जेदार रुबाबदार शानदार षटकार। थैंक यू डीजे मास्टर। यहाँ पर बल्लेबाज प्रथमेश पाटिल की जितनी सराहना करो उतनी कम दोस्तों, जिन्होंने फुल टॉस किस्म की गेंद देखी, परखा और उसी तरह से यहाँ पर 6 रनों का मोहर लगाते हुए आधा डजन रन जरूर प्राप्त किए। स्कोर कार्ड में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 16 रन स्कोर कार्ड पर। मयंक अग्रवाल जर्सी नंबर 16 जरूर यहाँ पर स्कोर कार्ड पर आते हुए पिछले मैच में शानदार गेंदबाजी करने वाले मैन ऑफ द मैच से नवाजे गए हुए गेंदबाज के ऊपर प्रहार करते हुए फिर से एक बार फुल टॉस गेंद, फुटवर्क का इस्तेमाल जरूर किया था,
क्योंकि दोस्तों अक्सर कहा जाता है मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क अगर इस्तेमाल किया जाए तो यकीनन वहां पर अच्छी बल्लेबाजी होगी और यहाँ पर अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ, इस दो रनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो, क्रिकेट के स्टार प्लेयर विराट कोहली, जर्सी नंबर 18 स्कोर कार्ड पर आते हुए 2 विकेटों के नुकसान पर। जबकि दूसरा और प्रगति पर थोड़ी समय सूचकता के साथ यहां पर बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज एक वर्सोली के प्रज्वल और उसी साथों साथ प्रथमेश पाटिल सिद्धेश जैसे गेंदबाज के ऊपर प्रहार करने में कामयाब होते हुए। फिर से एक बार यहां पर देखिए गुगली गेंद जिसे कही जाएगी, लालच भरी गेंद जरूर डाली थी, बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास था, इस बार हुकला शॉट, डॉट गेंद जाती हुई, कोई रन की गुंजाइश नहीं। 4 गेंदें जरूर हो चुकी है स्कोर कार्ड पर, 18 रन जीतने के लिए भी 21 रनों की जरूरत निर्धारित 14 गेंदों में। फिर से एक बार सिद्धेश अपने ओर की 5वीं गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे 2 छक्कों की सहायता से खेलते हुए इनायत नंबर 4 पर आने वाले बल्लेबाज प्रथमेश पाटिल। इस बार ऑफ स्टंप के बाहर अंपायर थोड़े से नाराज, जाना था वाशी, पहुंच गए काशी और 1 रन की काशी करते हुए टीम माउली 11 वर्सोली को यहां पर नुकसान देते हुए गेंदबाज सिद्धेश। स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है उमेश यादव, जर्सी नंबर 19 स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा और लंबाई भी ज्यादा, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक, हवाई फायर डीजे मास्टर। बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर। जीतने के लिए मात्र अभी भी 14 रनों की जरूरत। यहां पर सिद्धेश जैसे गेंदबाज के ऊपर प्रहार करने में कामयाब होते हुए। इस ओवर की अभी भी आखिरी 1 गेंद आना बाकी है। 13 गेंदे 14 रन, समीकरण बदल दिया दोस्तों। यहां पर बल्लेबाज प्रथमेश पाटिल, जितनी तारीफ करो उतनी कम। यहां पर प्रथमेश पाटिल नाम का वादल जरूर इस मैच में बल्लेबाजी के जलवे दिखाते हुए। आहा, इस बार देखिए अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई बल्लेबाज को नाचने पर मजबूर किया गेंदबाज सिद्धेश ने। तो यहां पर 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है हमारे गुणलेखक सौरभ सर बतलाते हुए 25 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। जीतने के लिए 12 गेंदे और 14 रनों की जरूरत, 12 चेंडू 14 धावा। या इस बार इस मैच में मैं तो कहूंगा बिना संघर्ष के कोई महान नहीं होता, बिना संघर्ष के निशान सर कोई महान नहीं होता। जब तक न पड़े हथौड़ों की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता। तो यहाँ पर भगवान बनना है तो संघर्ष करना होगा। और यहाँ पर 12 गेंदों में 14 रन डिपेंड करने होंगे, 12 गेंदों में 14 रन बनाने होंगे, रोकना और ठोकना, यही समीकरण इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर 7700 जिजाऊ चषक ड्रीम्स क्रिकेट फाउंडेशन के माध्यम से इस टूर्नामेंट का आयोजन किया है। प्रथमेश जी पाटिल, स्वप्निल जी पाटिल और पूरी कमेटी, इनका मैं आभार व्यक्त करना चाहूंगा। एक अच्छा प्लेटफॉर्म, अच्छा इंटरटेनमेंट यहाँ पर खड़ा किया है इस वर्सोली के मैदान पर। 12 गेंदे 14 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज होंगे प्रज्वल और नॉन स्ट्राइक पे प्रथमेश पाटिल। और गेंदबाजी के लिए किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाया जाएगा माउली 11 वर्सोली की जानिब से? ऐसे कौन से गेंदबाज होंगे जो इस प्रतियोगिता में कंजूसी गेंदबाजी करेंगे और ये इस रनों को रोकने पर? तो गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज चंद्रांश, ओल्ड इज गोल्ड जिसे कहा जाता है, काफी सालों का एक्सपीरियंस इस खिलाड़ी के पास। और सौरभ सर अक्सर कहा जाता है क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी चंद्रहांस ने। आज इस मैच में 12 गेंदों में 14 रन डिपेंड करने होंगे, पर उनके स्पेल के 6 गेंदे किस तरह के होंगे, क्या प्रत्युत्तर होगा? आइए एकवीरा वर्सोली के बल्लेबाज प्रज्वल और प्रथमेश पाटिल पी फैक्टर इस बार जरूर मैदान पर अपने जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए। अंपायर प्रथमेश जी पाटिल और अक्षय जी पाटिल, इनका भी मैं आभार व्यक्त करना चाहूंगा इस प्रतियोगिता को सरे अंजाम देते हुए। तो निशांत सर और सौरभ सर, अक्सर मराठी में कहा जाता है पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात, पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात,
कळू द्या त्या आकाशाला तुझी खरी औकात। यहाँ पर अभी औकात दिखाने का वक्त जरूर आया है, पर इस बार देखिए खेलने का प्रयास, लॉन्ग ऑफ रिजल्ट में हो डोकरा डोकरी कवट्याचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। यहाँ पर दोस्तों एक आसान सा कैच छोड़ते हुए, कैच नहीं मैं तो कहूंगा मैच छोड़ दी। पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसमें मराठी में वाटोला कहते हैं। पर किसका होगा वाटोला ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। इस एक रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 26 रन स्कोर कार्ड पर। 11 गेंदे 13 रनों की जरूरत। स्ट्राइक पे बल्लेबाज, 3 छक्कों की सहायता से खेलते हुए बल्लेबाज प्रथमेश पाटिल। 4 चंद्रहांस जरूर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, पर मात्र फील्डरों का साथ होना अनिवार्य होता है। फिर से एक बार चंद्रहांस गेंदबाजी मार्ग पर प्रथमेश पाटिल के लिए। इस बार प्रथमेश पाटिल ऑन द फायर, मिड विकेट के ऊपर से यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। डीजे मास्टर है 32 रन स्कोर कार्ड पर। यहाँ पर बल्लेबाज प्रथमेश निजी 27 रन पर बल्लेबाजी करते हुए। दोस्तों अगर मैच पसंद आई तो प्रथमेश पाटिल के लिए तालियां जरूर बजाएं, जिन्होंने एक हाथी इस मैच को अपने पक्ष में लाया। पर इस बार देखिए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास, प्रशांत जायनाखवा गेंद के नीचे, विकेट का पतन और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। प्रथमेश पाटिल आदेश को मौका। में खुशी कभी कम न हो, भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो। तो यहाँ पर देखिए दोस्तों जीतने के लिए मात्र 7 रनों की जरूरत और अभिजीत जर्सी नंबर 12 परिधान किए हुए मैदान पर जरूर आते हुए। जीतने के लिए हमारे गुण लेखक सौरभ सर बतलाते हुए 9 गेंदे और 7 रनों की जरूरत। यहाँ पर प्रथमेश पाटिल ने शानदार बल्लेबाजी की, पर चंद्रांश की जितनी तारीफ करो उतनी कम, क्योंकि छक्का जरूर जड़ा था, उसके बाद की गेंद के ऊपर कमबैक किया है। क्योंकि मैं भी उसी तरह का खिलाड़ी हूं, मेरे पास भी क्लास है। पर दोस्तों क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, जिसमें हर प्रेडिक्शन फेल होता है। हमारे आइडल समालोचक सम्मानीय संदीप सर अक्सर कहते हैं रंकाचा राजा और राजा का रंक होने में देरी नहीं लगती, इसे कहते हैं क्रिकेट। तो अभिजीत स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज प्रज्वल, गेंदबाजी मार्ग पर चंद्रहांस गेंदबाजी करते हुए। 9 गेंदे 7 रनों की जरूरत। इस बार बड़ा स्ट्रोक, हेलीकॉप्टर जरूर लैंड कराते हुए। ओहो फिर से एक बार दोस्तों यहाँ पर देखिए क्रिकेट में चुकीला माफी नहीं, पकड़ो कैच जीतो मैच। पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश। ये तो आने वाला वक्त समय बता रहा है। स्कोर कार्ड पर बढ़ोतरी, स्कोर जब पहुंचा हमारे गुण लेखक सौरभ सर बतलाते हुए 33 रन नताशा भाभी के हीरो हार्दिक पांड्या जर्सी नंबर 33 स्कोर कार्ड पर आते हुए। 8 गेंदे जीतने के लिए 6 रनों की जरूरत। एक बड़ा स्ट्रोक इस मैच में जीत हासिल करा सकता है। 8 गेंदों में 6 रन डिपेंड करने होंगे। गेंदबाजी करने वाली टीम माउली 11 वर्सोली, पर क्या मौका देंगे गेंदबाज यहां पर डिपेंड करने के लिए, या फिर से एक बार प्रज्वल और बल्लेबाज अभिजीत अपने टीम को विजय के पक्ष में लाएंगे। तो फिर से एक बार चंद्रास अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार प्रज्वल के लिए। इस बार प्रज्वल ने आओ देखा लाता हूं सीधा खेल दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से, विजयी और ये लाजवाब फैबुलस षटकार विजय।